एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती असते की जी देवभोळी, देवभक्त किंवा सतत नामस्मरण, पोथी वाचन अशा गोष्टींमध्ये असते. त्यामुळे त्या कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचं अरिष्ट, संकट जर का येत असेल तर ते आपोआपच त्यांच्यापर्यंत ते पोहोचतच नाही. कारण की सतत चालू असलेल्या नामस्मरणामुळे घरातील लोकांना ते जाणवत सुद्धा नाही. तर ज्या वेळेला ती व्यक्ती मृत होते किंवा मरण पावते किंवा घरातून निघून दुसरीकडे जाते, अशा वेळेला तिथून पुढे त्या कुटुंबावरती जर का एखादा प्रसंग ओढवला, वास्तुदोष निर्माण झाला, आणखीन काही संकट ओढवलं तर मात्र त्या कुटुंबाला त्याचा भरपूर त्रास व्हायला लागतो. अशा वेळेला स्वामींचा तारक मंत्र दररोज म्हणावा किंवा घरामध्ये त्याची रेकॉर्डिंग दररोज चालू ठेवावी, म्हणजे तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल.